हे आम्हाला माहीतच नव्हतं. त्यांची तेजस्वी वाणी, प्रखर बुद्धिमत्ता आणि निडर वृत्ती अशा कोणत्या गुणांबद्दल बोलू असं झालंय मला. हे बघा, आता तुम्ही माझं शांत चित्तानं ऐकलत ना, मग तुम्हाला इंटरनेटसाठी रिचार्ज करून देतो. नाही, नको आजोबा, आम्हाला रिचार्ज नको. छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे आम्ही दोघेही वागण्याचा प्रयत्न करू. अरे थांबा थांबा, तुम्हाला हे सारं समजून घ्यायचंय ना, मग आता स्वतः शोधायचं. हो आजोबा. शिवपुत्र संभाजी महाराज या सह्याद्रीच्या पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल. इथल्या पाण्याच्या थेंबाथेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेल्या रक्ताचा हा विचार आपल्या मनात धगधगता ठेवा. अनाजी रूपी घरभेद्यांची कटकारस्थानं आणि औरंग्या रूपी असुरांची आक्रमणं वाढत राहतील. या सर्वांचा मुकाबला करण्यासाठी, देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या आमच्या मनातील संभाजी रूपी विचार ज्वालामुखी बनून उसळून येईल आणि सळसळेल मराठमोळ्या धमण्यांमध्ये मराठ्यांचं तेच रक्त. तेव्हा होऊ द्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धारांचे कोट. तळपू दे पुन्हा शिवप्रभूंच्या स्फूर्तीची तलवार अन्यायाविरुद्ध आणि गरजू दे पुन्हा